नमस्कार मित्रांनो, साथी कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मी साथी सर करत आहे. उन्हाळी वर्गामध्ये आपण गणित भाग 2 वर्ग 10वा याच्यामध्ये समरूपता या चॅप्टरवरचा सराव संच 1.1 पाहणार आहोत. कोणता 1.1? बघा, तुमच्या पुस्तकामध्ये प्रश्न दिलेला आहे का एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. असा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. बरोबर. आता प्रश्न पहा. प्रश्न तुम्ही जर पाहिला असेल तर ते लिहा. आता आपल्याला इथं पहिल्या त्रिकोणाचा पाया पहिल्यात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया असं त्या गुणोत्तराचं आपल्याला घ्यायचं आहे. बघा, पायासाठी घ्यायचे आपल्याला बी आणि प्रश्न तुम्ही पाहिला. आपल्याला इथं दिलंय B1 पहिल्या त्रिकोणाचा पाया, H1 पहिल्या त्रिकोणाची उंची 2 दिलेले, बरोबर. मग B2 दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि H2 दुसऱ्या त्रिकोणाची उंची असं आपल्याला दिलेलं आहे. आता काय सांगितलं तुम्हाला, त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. तर मग आपण इथे लिहू त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर. याच्यात काय येणार आहे बाबा, पाया गुणिला उंची छेद पाया गुणिला उंची हे आपल्याला सूत्र घ्यायचे. मग पाया म्हणून B1 गुणाकारामध्ये H1 छेद B2 गुणाकारामध्ये H2. आता B1 आपल्याकडे दिलेलं आहे 9 आणि H1 आपल्याकडे दिले 5. त्याच्यानंतर B2 दिलेले आपल्याकडे 10 आणि H2 दिलेले आपल्याकडे 6. यांचा गुणाकार किती आला आपल्याकडं, 9 45 आणि 6 आहे 60. याचं गुणोत्तर काढा असं तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारलं. याचं गुणोत्तर काय आहे, 15 त्रिक 45 15 चौक 60. म्हणून मी शॉर्टमध्ये लिहितो त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती आलं आपल्याकडं, 3/4. 3/4 असा हा प्रश्न आहे. खूप सोपा आहे, तुम्ही सोडवा, प्रॅक्टिस करा. याच्यात बघा काय अडचण आहे का तुम्हाला, असेल तर बघा. आता पुढं आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे.